बँकवाले साहेब, तुमच्या बँकांमध्ये माणसं बसली आहेत की फक्त निर्जीव टेबल, खुर्च्या आणि कम्प्युटर बसवलेत? कम्प्युटरच्या समोर बसलेल्यांना काही हार्ट आहे की हार्ड डिस्क आहे, हा सवाल आहे. कारण तुमच्या एसी केबिनच्या बाहेर जरा डोकावून बघा. राज्यातला शेतकरी निसर्गाच्या तांडवात शेती मातीच्या आणि आपल्या जगण्याची लढाई लढतोय. निष्ठुरातल्या निष्ठुर माणसाच्या सुद्धा काळजाला पीळ पडेल अशी परिस्थिती आहे राज्यात. त्याचं घरदार, शेती सगळं डोळ्या देखत वाहून गेलंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्याच्या समोर आता जगायचं कसं, हा सवाल आहे. त्याची ही विदारक परिस्थिती शेतकरी नसलेल्या शहरातल्या माणसांना सुद्धा बघवत नाहीये. लोक मदतीसाठी त्याच्या दारावर पोहोचतायत आणि तुम्ही तुमच्या वसुलीच्या नोटिसा त्याच्या दारावर धाडताय. अहो साहेब, घरातली लहान लहान पोरं सुद्धा गुल्लक फोडून शेतकऱ्यांना मदत करूया म्हणतायत. शहरात सुखासीन आयुष्य जगणाऱ्यांच्या सुद्धा डोळ्याच्या कडा पाणवतायत. हो, एवढी बिकट परिस्थिती आहे. अशा वेळी साहेब, तुमच्या बँकेच्या नोटिसा शेतकऱ्यांवर दबाव वाढवण्याचं आणि त्याला आणखी निराश करण्याचं काम करताय. परवा ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला राज्याचे प्रमुख नेते त्यांच्या बांधावर पोहोचले, त्यांची पाठ फिरताच त्यांच्या दारावर बँकांच्या कर्ज वसुलीच्या नोटिसा धडकतायत. याचा अर्थ काय आहे? काही माणुसकी उरली आहे की नाहीये? ज्या शेतकऱ्यांच्या दारावर आणि बांधावर सुतक पडलंय तिथं बँकांच्या मदतीचा, मायेचा हात जायला हवा होता. कारण त्याच्या कष्टाच्या पैशावर तर ही बँक चालते ना. तुम्ही भावना शून्य एटीएम मशीन नाही आहेत, माणसं आहात, हे बँकवाल्यांना कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला हे चांगलं ठाऊक आहे की शेतकरी जीव देतो पण बँकेला बुडवून देश सोडून कधी पळत जात नाही. हे वास्तव आहे साहेब. त्याच्यावर आलेली परिस्थिती समजून घ्या, त्याच्यावर विश्वास ठेवा. सावकारासारखे बँकवाल्यांनो असं निष्ठुर वागू नका. सरकारनं वारंवार सांगून सुद्धा तुम्ही नोटीसी देता कशा? तुम्ही सरकारपेक्षा मोठे झालात का? राज्याच्या प्रमुखांपेक्षा मोठे झालात का? खरीपाचं पीक हाती येण्याच्या आधी शेतकऱ्याकडे कुठून पैसा येतो? मग आता त्याचं सगळं पीक रानात आहे, अशा वेळी नोटिसा कशा काय येतात? शेतीला पतपुरवठा करणाऱ्यांना हे माहीत नाहीये का? गावोगाव प्रायव्हेट फायनान्सवाल्यांची तर सध्या वसुलीची मोहीम सुरू आहे. माणसं घाबरून गेली आहेत, गावातून पळतायत, काही द्यायला काहीच नाहीये. त्यामुळे प्रश्न आहे, आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये ही वसुली करू देणार नाही. पण प्रश्न आहे या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात की ही पठाणी वसुली बँकवाले थांबवतील का? याबद्दलची चर्चा करूया. पण हा मुद्दा चर्चेला का आला बघूया. सगळं वाळूळ झालं, कसं करू? अतिवृष्टीनं सर्वस्व गमावणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या हाती त्यांच्या शेतीच्या प्रचंड नुकसानाचे पंचनाम्याचे कागद अजून मिळाले नसतील. पण त्याच निराशेच्या गर्दीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हाती कर्जफेडीच्या नोटिसा मात्र पोहोचतात. मराठवाड्यातल्या धाराशिव, बीडसह सर्व जिल्ह्यांमध्ये बँकांकडून पठाणी वसुलीची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आधीच ओला दुष्काळ आणि यात बँकांच्या कर्ज वसुलीचा रेटा, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. आज आम्हाला निजाम आणि रजाकार यांचे जे दुःख होते, ते जे दुःख देत होते, त्या दुःखाची आठवण होत आहे. निजाम आणि रजाकाराप्रमाणे आम्हा शेतकऱ्याकडून बँका कर्ज वसूल करीत आहेत. भल्या पहाटेच 5 वाजता 6 वाजता त्यांना मेसेज, आम्हा शेतकऱ्यांना बँकाचे मेसेज येते. 8 दिवसाला मेसेज येते. त्याच्यामुळे आम्ही आता, माझं वय 60 ते 69 70 वय आहे. तर आता टेन्शन येतं आम्हाला हे मेसेजबद्दल. 8-8 15 दिवसाला मेसेज पडतात. त्याच्यासाठी आम्ही काय करावं? पर्याय गव्हर्नमेंटने आम्हाला एक तर सवलत द्यावा, नाही तर कर्जमाफी करावं पूर्ण. एकीकडे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना बँका कर्ज वसुलीचा तगादा लावतायत. अतिवृष्टीनं पिचलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यावर घिरट्या घालण्याचं काम बँक रुपी गधाडांच्या वृत्तीविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांच्या आदेशानंतरही नोटिसा आल्यानं शेतकरी संतप्त आहेत. राहिलंच नाही काही शिल्लक. कशानं कर्ज हे भरायचं? निवडणुकीच्या आधी लय अर्धलीन. आम्ही सगळं
माफच करू, 7-12च कोरा करू. आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती. झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे, त्यांचं काम भागलं. आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे. शेतकरी एकतर मराठ्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत. त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून. भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7-12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे. आणखीन शेतकऱ्याचा 7-12 कोरा झालेला नाही. आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? अतिवृष्टीनं सर्व पिकं वाया गेल्यानं शेतकऱ्यांकडून संपूर्ण कर्जमाफीची मागणी होतीये. बँका मात्र जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत. त्यामुळे विरोधकांनी बँकांच्या पठाणी वसुलीवर जोरदार टीकास्त्र डागलंय. उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता, तर आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत? मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना DCC बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही? 2 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली, आपण पाहिले असेल. तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बळी अशा तऱ्हेने घेणार आहात का, पाहणार आहात का? हे आमचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी ही वेदना आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी वारंवार जाऊन मांडायला हवी. त्यासाठी त्यांनी बंड केलं पाहिजे. बँकांच्या वसुली विरोधात शेतकरी आक्रमक झाले असताना आता सरकारनंही बँकांना चाप लावल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्र्यांनी बँकांच्या असंवेदनशीलपणावर नाराजी व्यक्त करत पुढील 2-3 महिने कर्जवसुलीला ब्रेक लावण्याची घोषणा केली आहे. एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी, आणि त्याही नोटिसेस जुन्या आहे, त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय. तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही. खरं तर याआधी सत्ताधाऱ्यांच्या वतीनं कर्ज वसुलीसाठी बँकांच्या नोटिसा येणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं, पण मुजोर बँकांना मात्र काहीही फरक पडला नाही. आता तर शेतकरी अतिवृष्टीच्या फेऱ्यात अडकून उद्ध्वस्त झालेला असताना शेतकऱ्याला बँकांकडून असंवेदनशीलपणे छळलं जात आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच बँकांना कर्जवसुली थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर तरी गिधाडं बनलेल्या बँकांच्या घिरट्या बंद होतील अशी अपेक्षा आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत.